श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. कैलास राणा शिवचंद्र मोई पविंद्र माता मुक्ती जराळी कारुण्य सिंधू बहुदुःख हरी तुस्वीन शंभू मचकोन तारी. लवकरच श्रावण महिना होणार आहे. तर श्रावण महिन्यातच पहिला श्रावणी सोमवार. श्रावण महिना हा भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस, महत्त्वाचा काळ आहे, महत्त्वाचा महिना आहे. तर या महिन्यामध्ये आपल्याला भगवान शंकरांची जास्तीत जास्त होईल तेवढी सेवा करायची असते. तर जन्मदेवाचे काम हे ब्रह्मदेवाने केलेलं आहे. आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूंच्या हातात आहे आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे. तर आपल्याला मोक्ष देण्याचं काम हे भगवान शंकरांकडे आहे. म्हणून भगवान शंकरांची उपासना आपल्याला जास्तीत जास्त करायची आहे. खरं तर मोक्ष मिळावा म्हणून भगवान शंकरांची उपासना केली जाते. पण आपण संसारिक माणूस आहोत, आपल्याला अडचणी पण इतक्या आहेत की आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा भगवान शंकरांची सेवा आपण करू शकतो. तर बघा, सेवा काय करायची आहे, मांडणी कशी करायची आहे. घरातल्या घरात साध्या पद्धतीने भगवान शंकरांची तुम्ही सेवा करू शकता. आता मंदिरात जाऊनही तुम्ही सेवा करू शकता. तर खरं सांगू का, श्रावण सोमवारी मंदिरात जाऊन प्रचंड गर्दी असते. मग काय करतो आपण, फक्त 1 लोटा जल भगवान शंकरांना अर्पण करतो आणि काहीच तिथे सेवा करून देत नाही. चला असं होतं. मग तुमच्या घरात जर शिवपिंड असेल तर घरातल्या पण शिवपिंडीवर अभिषेक करायला विसरायचं नाही आहे. तुम्ही भले रुद्राभिषेक करा या नका करू, पण साध्या पद्धतीने अभिषेक नक्की करण्याचा प्रयत्न करा. मंदिरात जाऊन जर तुमच्याकडून सेवा घडली आणि जर करून दिली तर अतिशय उत्तम, पण नाही शक्य होत तर तुम्ही घरातही राहून सुंदर अशी भगवान शंकरांची सेवा करू शकता. आता ती कशी करायची आहे आणि मेन म्हणजे कुठली सेवा करायची आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही जिथे मांडणी करणार आहात किंवा अगदी तुमच्या देवघरासमोर तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे. तर माझा दिवा लावून झालेला आहे. दिवा लावून झाल्यावर दिव्याची पूजा करायची आहे. आता आपल्याला भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे. तर भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात शिवपिंड असणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच कमेंट आल्या की ताई आमच्या घरात शिवलिंग नाही आहे आणि आम्ही घेऊ पण शकत नाही, मग अशा वेळेस काय करावं. तर बघा, आता जर तुम्हाला श्रावणी सोमवारची पूजा करायची असेल तर अर्थात तुम्हाला तुमच्या घरात शिवपिंड असणं महत्त्वाचं आहे आणि आवर्जून ती आणावी सुद्धा. जो पहिला श्रावणी सोमवार आहे तर तो 28 तारखेला आहे. आता जेव्हा पहिल्या श्रावणी सोमवारची तुम्ही पूजा करत असता तर बऱ्याच ठिकाणी शिवामुठीच व्रतसुद्धा केले जाते. तर ते 5 वर्षाचे असते. तर काही ठिकाणी श्रावण महिन्याच्या सोमवारी सुद्धा संकल्प करायचा असतो आणि मी ह्या श्रावण महिन्यातले 4 सोमवारी तुमचे उपवास धरणार आहे, तुमच्या सेवा करणार आहे. तुमच्या ज्या काही मनातल्या अडचणी आहेत त्या तुम्ही सांगूनही तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा सेवा करू शकता. आता भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करण्यासाठी तुम्ही कशाचा वापर करू शकता. तर बघा, तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता, तुम्ही थंड पाण्याने अभिषेक करू शकता, तुम्ही कच्च्या दुधाने अभिषेक करू शकता. तर थंड वस्तूनेच भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा असतो. तर आता अभिषेक करत असताना जेव्हा तुम्हाला रुद्राभिषेक करणं शक्य होणार नाही की ताई आम्हाला नाही शक्य आहे रुद्राभिषेक करणं, तर मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता. तर सुरुवातीला जलाने अभिषेक करू शकता, नंतर तुम्ही दुधाने अभिषेक करू शकता. हे सगळं करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिवपिंडीचा जो काही निमुळता भाग आहे तर तो उत्तर दिशेला असावा. तर या पद्धतीने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ज्यांच्याकडे गळती असेल तर त्यांनी सुद्धा गळती ठेवून ही अभिषेक करू शकता. तर तुम्ही मंत्र जप करू शकता आणि ज्यांना रुद्राभिषेक करणं शक्य होत नाही तर ज्यांना वाचणं शक्य होत नाही तर त्यांनी फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्र जप करू शकता. किंवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये शिवमहिम आहे, ते अतिशय सुंदर आहे, ते सुद्धा म्हणून बघा, तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर फक्त अभिषेक करू शकता. ज्यांना शिवमहिम म्हणणं सुद्धा शक्य होत नाही तर त्यांनी फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्र जप केला तरी चालेल. आता हे किती वेळा करायचं, तर बघा, तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळी तुम्ही करू शकता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर या पद्धतीने बघा, आता हे करून झाल्यावर 108 वेळा तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्र जप करून झाल्यावर आता तुम्हाला शिवपिंड तिच्या जागेवर ठेवायचे आहे. आता मी तुम्हाला
मी तुम्हाला मांडणी करून दाखवत आहे म्हणून, नाहीतर तुम्ही देवघरात जिथे शिवपिंडीची जागा आहे, स्थान आहे, तिथे तुम्हाला शिवपिंड ठेवायचे आहे. त्याच्या आधी तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ घेऊन आणि तांदळावर तुम्हाला शिवपिंड ठेवायचे आहे. खाली तुम्हाला हळद कुंकू टाकायची गरज नाही आहे. तर या पद्धतीने बघा इथे मी तांदूळ ठेवलेले आहे. आता हे झाल्यावर आपल्याला भगवान शंकरांना तर भस्म अर्पण करून द्यायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की आपण भगवान शंकरांना नेहमी भस्मच अर्पण करतो. तर भगवान शंकरांना चंदन किंवा भस्म अर्पण करायचा असतो. तर 3 बोटाने आपल्याला भगवान शंकरांना भस्म अर्पण करून घ्यायचं आहे. आता भस्म जेव्हा लावून घेतो आपण भगवान शंकरांना, तर 3 बोटांनी आपल्याला भगवान शंकरांना भस्म अर्पण करून घ्यायचं आहे. आता आपली शिवपिंडी जरी छोटी असेल तरी आपल्याला 3 बोटाने भगवान शंकरांना भस्म अर्पण करून घ्यायचं आहे. भस्म अर्पण करून झाल्यावर आपल्याला तुमच्याकडे वस्त्र असेल, तुम्ही भगवान शंकरांना वस्त्रसुद्धा अर्पण करू शकता. वस्त्र म्हणजे काय, तर कापसाचं वस्त्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता. बघा काय होतं ना, की आपल्याला खूप हौस असते की ज्या परमेश्वरांनी आपल्याला इतकं दिलेलं आहे तर आपणही त्यांना खूप काही देणं लागतं. आणि खरं तर देवाला काय प्रिय आहे, तर देवाला फक्त तुम्ही प्रिय आहात, तुमची भक्ती प्रिय आहे. आता सोमवार म्हटलं तर आपण बेलपान अर्पण करून भगवान शंकरांना धोत्राचं फळ फूल अर्पण करून हे तुम्ही करू शकता. पण तुमच्या जवळपास कुठलंही फुलाचं दुकान नाही आहे किंवा कुठलं वस्त्र तुम्हाला भेटलं नाही आहे, मग अशा वेळेस तुमच्याकडे जे काही आहे त्याने तुम्ही भगवान शंकरांची उपासना सेवा करू शकता. कारण शेवटी देव हा भक्तीचा भुकेला आहे. बाकी जे काही करतात तर फूल असेल, फळ असेल, जे परमेश्वरांनी बनवलेलं आहे तेच आपण परमेश्वराला देत असतो. या गोष्टीपेक्षा भगवान शंकरांना तुम्ही जास्त प्रिय आहात. जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचं फूल असेल तर नक्कीच तुम्ही ते भगवान शंकरांना अर्पण करून घ्यावं. असेल तर तुमच्याकडे तर नक्कीच, नसेल तर मग तुम्ही काहीच हरकत नाही. आता धोत्राचं फळ फूल असेल तुमच्याकडे तर ते तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता. आता मी इथे फक्त सुशोभीकरण करण्यासाठी फूल ठेवलेले आहेत. आता फूल अर्पण करून घेतल्यावर आपल्याला भगवान शंकरांना बेलपान अर्पण करायचं आहे. तर आता बेलपान अर्पण करताना अर्थात आपण शिवस्तोत्र नामावलीचं पठण करावं. बेलपान अर्पण करताना बेलपान हे तुटलेलं नसावं, त्याचा जो वरचं देठ आहे तर ते काढून घ्यायचं आहे. आणि बघा मी इथे बघा काढून घेतलेलं आहे. अगदी एक बेलपान जरी अर्पण केलं तरी चालेल. 11, 21, 108 असेल तुमच्याकडे, जेवढे उपलब्ध होईल तर तेवढे बेलपान तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायचे आहेत. बेलपान अर्पण करताना अगदी ज्यांना शिवस्तोत्र नामावली म्हणणं शक्य होत नाही, ज्यांना येणार नाही आहे, तर त्यांनी काय करावं, तर त्यांनी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, तर या मंत्राचा मंत्र जप करूनही तुम्ही बेलपान अर्पण करू शकता. बेलपान नेहमी पालतं अर्पण करावं. तर समजा बघा, ओम शिवाय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम शंभवे नमः, ओम पिनाकिनिये नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम वामदेवाय नमः. या पद्धतीने भगवान शंकरांना शिवस्तोत्र नामावली म्हणून तुम्ही जे काही बेलपान आहे तर ते अर्पण करू शकता. पहिला जो श्रावणी सोमवार आहे तर तो 28 तारखेला आहे. त्याची शिवामूठ काय आहे, तर तांदूळ आहे. तर बघा कधी 4 श्रावणी सोमवार येतात तर कधी 5 श्रावणी सोमवार येतात. आता यावर्षी 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत. आता पहिल्या श्रावणी सोमवारची शिवामूठ तांदूळ आहे. तर तांदूळ ज्याला आपण अक्षता म्हणतो तर ते मग शिवामूठ म्हणजे काय, तर मूठभर जेव्हा आपण भगवान शंकरांना शिवामूठ अर्पण करतो तर तेव्हा कृपया करून कंजूसपणा करू नका. तर भरपूर असे आपल्याला शिवामूठ घ्यायचे आहे या पद्धतीने बघा. आणि भगवान शंकरांना ती शिवामूठ अर्पण करायची आहे. शिवामूठ अर्पण करताना एक मंत्र असतो तो तुम्हाला म्हणायचा आहे. त्याच्याबरोबर शिवामूठ नेहमी जी मूठ आपण अर्पण करणार आहोत, जे धान्य आपण भगवान शंकरांना अर्पण करणार आहोत तर ते धान्य ओलसर करून अर्पण करायचं असतं. मी दाखवते बघा. मी हातामध्ये अक्षता घेतल्या आहेत मूठभर आणि त्या थोड्याशा ओलायच्या आहेत, थोड्याशा ओलसर करायच्या आहेत. तुम्हाला सांगते, तर तुम्ही बघा डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि ते शिवामुठी अर्पण करायचं आहे. या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. जी आपण काही शिवामूठ अर्पण करणार आहोत तर ती थोडीशी ओली होईल. या पद्धतीने आता ही 3 वेळा शिवामूठ अर्पण करून झाल्यावर आता शिवामूठ अर्पण करताना कुठला मंत्र म्हणायचा आहे
शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा, सासू सासरे दीर भावा, ननन जावा भ्रतारा, न आवडतीची आवडती कर रे देवा. हा मंत्र तुम्हाला भगवान शंकरांना शिवामूठ अर्पण करताना म्हणायचा आहे. मंत्र किती वेळा म्हणावा तर मंत्र 1 वेळा म्हणू शकता, 3 वेळा म्हणू शकता, 5 वेळा म्हणू शकता. पहिल्या श्रावणी सोमवारची साधी पूजा. आता बघा इथे आपल्याला सेवा करायची आहे, तर सेवा सगळ्यात महत्त्वाची आहे. आता जेव्हा भगवान शंकरांची आरती करत असतो आपण, तर आरती करण्याच्या आधी जर तुमच्याकडे धोत्राचं फळ फूल असेल तर तुम्ही नक्कीच तुम्हाला भगवान शंकरांना ते अर्पण करायचं आहे. आणि हे सगळं करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्रजप करायचा आहे. भगवान शंकरांना कापूर आरती, त्याला आपण कर्पूर आरती असं म्हणतो, तर कापराच्या वड्याने भगवान शंकरांची आरती करायची असते. भले तुम्ही तुपाचा दिवा लावणार आहात, आरती करणार आहात, पण तरी सुद्धा तुम्हाला कापूर आरती घ्यायची आहे. आता भगवान शंकरांच्या बऱ्याचशाच आरत्या आहेत, तुम्हाला ज्या आरत्या आवडतात तर ते तुम्ही घेऊ शकता. आता जय शिव ओंकारा, प्रभु हर शिव ओंकारा, ब्रह्मा विष्णु सदाशिव, ब्रह्मा विष्णु सदाशिव, अर्धांगी दारा, ओम हर 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 महादेव. तर या पद्धतीने बघा आपल्याला आरती करायची आहे. तुम्ही बघितलं, याच पद्धतीने आपल्याला भगवान शंकरांची पूजा. आता सगळ्यात महत्त्वाचं की सेवा काय करायची, तर बघा ज्यांना सोमवारी सकाळी भगवान शंकरांची पूजा करणं शक्य होणार नाही तर त्यांनी प्रदोष काळी करावी. भगवान शंकरांची उपासनेचा अतिशय सुंदर काळ हा प्रदोष काळ असतो. आता प्रदोष काळ म्हणजे काय, तर सूर्यास्ताच्या 1.5 तास आधी आणि 1.5 तास नंतर, म्हणजे तुम्ही अगदी संध्याकाळी 4 ते तुम्ही 6:30 वाजतोपर्यंत किंवा 7 वाजतोपर्यंत तुम्ही भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करू शकता. सेवा काय करायची आहे, अगदी तुम्ही साधी मांडणी केली तरी चालेल. ज्यांना मांडणी करणं शक्य होत नाही तर त्यांनी फक्त ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की त्या पद्धतीने करू शकता. सेवा खूप महत्त्वाची आहे. सेवा काय करायची आहे, तुम्ही शिवस्तोत्र नामावली पठण करू शकता. शिवमहिमा अतिशय सुंदर आहे, ते तुम्ही पठण करू शकता. याच्यातलं जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही करावं. त्याच्याबरोबर शिवचालिसा तुम्ही पठण करू शकता. शिवस्तुती, कैलास राणा, शिवचंद्रमुळी हे तुम्ही पठण करू शकता. सुरुवात तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंग स्तोत्रम सुरुवात करायची आहे. तर अगदी श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत पारायणाला खूप जास्त महत्त्व आहे, पण काही कारणांमुळे शक्य नसेल तर नक्कीच तुम्ही शिवलीलामृताचा 11वा अध्याय पठण करू शकता. जर सोमवारी रोज केला तरी चालेल, पण जर सोमवारी करू शकता. ज्याला शिवलीलामृत पारायण करणं शक्य होत नाही तर त्यांनी शिवलीलामृताचा 11वा अध्याय पठण करावा. याने रुद्रपठणाचं फळ मिळतं, त्याला ब्रह्मनंदाची प्राप्ती होते असं म्हणतात. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही शिवलीलामृत पारायण करायचं नाही आहे. अगदी सोमवारी नाही शक्य होत तर कमीत कमी 11वा अध्याय आवर्जून पठण करावा. 1 माळ महामृत्युंजय मंत्राची म्हणावी तुम्हाला, नाहीतर तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय तर या मंत्राचा मंत्रजप करू शकता. अर्थात उपवास आपण करत असतो बघा, जे परमेश्वराने दिलेला आहे नैवेद्य. आता नैवेद्याला काय दाखवायचं, तुम्ही फक्त दुधाचा नैवेद्य दाखवू शकता. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते, पण दही भाताचाच नैवेद्य दाखवावा. ताई आमच्याकडे कोणी दही भात करत नाही. भगवान शंकरांना दही भाताचाच नैवेद्य दाखवल्यावर तो जो काही दही भाताचा नैवेद्य, तो फक्त भात आणि दही, तर साखर वगैरे टाकू नका. दही भाताचा नैवेद्य भगवान शंकरांना संध्याकाळी दाखवावा आणि ते नंतर सगळ्यांनी थोडासा ग्रहण करावा आणि नंतर तुम्ही उपवास सोडू शकता. पण उपवास सोडायच्या आधी तुम्हाला दही भात खाणं आवर्जून महत्त्वाचं आहे. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत आहे. तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही करावी. आपल्याला माहिती आहे की प्रदोष व्रत सोडताना सुद्धा ही दही भात खाऊनच तो प्रदोष व्रत सोडला जातो. म्हणून जर सोमवार जर तुम्ही करत असाल तर आवर्जून दही भाताचा नैवेद्य दाखवावा. तर आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.